मागणी आहे आणि काय नेमका कशासाठी मोर्चा हा काढलेला आहे? आमचा मोर्चा आहे की आमचा पेमेंटचा इश्यू झाला आहे। 4 महिन्यापासून आमचा पेमेंट अडकलेला आहे। NUHM कडून आम्हाला पेमेंट येतोय का नाही हे माहीत नाही आहे। KDMC आम्हाला ते पुढे आम्हाला देते का नाही ते पण आम्हाला आयडिया नाही आहे। IS सरांकडे जाऊन आलो, MOH मॅडमकडे जाऊन आलो, आम्हाला स्पष्टपणे आम्हाला काहीच भेटलं नाही आहे की कधी तुमचा होईल। 20 फेब्रुवारीला होणार होता पण ते ढकलून आता मार्च आला आहे तरी आमचा पेमेंट झाला नाही आहे। NUHM चा पूर्ण स्टाफ इथे आला आहे, HP चे, HW चे आणि HBT चे स्टाफ पण आला आहे तरी आम्हाला काही हे नाही आहे। आणि किती महिन्यांपासून हा तुमचा पगार अडकला? NUHM 180 चा स्टाफ आहे आणि टोटल 4 महिन्याचा सलग पेमेंट झाला नाहीये। ते बोललेले 20 फेब्रुवारीला होईल पण झाला नाहीये अजून पण। दरवर्षी जुलै महिन्यामध्ये आमची इन्क्रीमेंट होते, ती इन्क्रीमेंट सुद्धा पण होत नाहीये। वसई विरारचा झाला आहे, उल्हासनगर झालाय, पण KDMC चा का नाही झाला हे आमचा मेन प्रश्न आहे। त्याचा नेम इश्यू काय आहे नेमका ते आम्हाला माहिती पडून दे, कधी होणार ते पण आम्हाला स्पष्टीकरण माहित कर। काही कॉर्पोरेशन काय डिमांड करणार आहात तिथे? मेन आम्हाला समजलं पाहिजे की पेमेंट होणार कधी आहे। मार्च एंडिंग आली आहे तरी झाला नाहीये। तुम्ही आम्हाला 20 फेब्रुवारी बोलले तर आम्ही थांबलो, तुम्ही आम्हाला 3-4 मार्च बोलले तरी पण आम्ही थांबलो। आता किती थांबायचं आम्ही? सगळ्यांचे घर फॅमिली असतात, त्यांना द्यायला लागतं। आम्ही डॉक्टर्स आहोत, कितीपर्यंत आम्ही फ्री सेवा देतो आहे पण आमच्याच फॅमिलीला भेटणार नाही तर आम्ही काय करू पुढे? जामेश साहेब, डॉक्टर जामेश साहेब।